बातमी बारामतीची ब्रेकनंतर बारामतीमध्ये भोंदूबाबांचा थरार आहे। इंजिनियर तरुणाचं अपहरण करून बेदम मारहाण आहे। आई वडिलांना भोंदूगिरीपासून परावृत्त केल्याचा राग आहे। सराईत गुन्हेगारांमार्फत मारहाण केल्याचा आरोप आहे। राज्यात अनेक भोंदूबाबांची प्रकरणं उघडकीस येत आहेत। अशातच बारामती तालुक्यात अशाच एका भोंदूबाबाचा प्रकार उघडकीस आलाय। तर आई वडिलांना भोंदूबाबाकडे जाऊ नको म्हणून सांगितल्यामुळे त्याचा राग मनात धरून बरे दिवसा पोलीस ठाण्याच्या बाहेरून अपहरण करून करत त्या मुलाला त्या ठिकाणी बेदम मारहाण करण्यात आली आणि तोच युवक आपल्यासोबत आहे। काय सांगशील, काय नेमकं घडलं होतं? माझे आईवडील त्याच्याकडे काही दिवसापूर्वी काही अडचणी घेऊन गेले होते। तर त्या अडचणींचा फायदा घेऊन त्यांनी जवळपास 7 ते 8 लाखाची माझ्या आईवडिलांची फसवणूक केली। या गोष्टीला माझा विरोध होता। तर ह्या गोष्टी विरोध असल्यामुळे त्याच्या मनात माझ्याबद्दल ते पहिल्यापासूनच राग होता। तर हा राग मनात ठेवून त्यांनी 24 तारखेला माझ्या मागं रेकीला माणसं पाठवली। रेकीला माणसं पाठवून जे आपलं बारामती तालुका पोलीस स्टेशन आहे त्याच्या अपोजिट साईडला जो आपला रिलायन्स मॉल आहे, सुभद्रा मॉल, तर तिथून माझं अपहरण केलं। अपहरण करून मला तांदूळवाडी रोडनी पेट्रोल पंपाच्या पाठीमागं नेऊन जो त्यांचा अड्डा होता त्या मारेकऱ्यांचा, तिथून मला बेदम मारहाण केली। मारहाण केल्यानंतर मला तिथं जागीस्थळी मारून देऊन जीवे मारण्याची धमकी दिली की तू कुठेही काही बोलायचं नाही, पिंटू धुमाळ यांचं नाव घ्यायचं नाही, की तुला पिंटू धुमाळ यांची माफीच मागावं लागेल। काय आई वडिलांना काय नेमका तुम्ही विरोध केला होता? का विरोध आई वडिलांना केला होता? माझं असंच होतं की तो व्यक्ती आहे की प्रत्येक गोष्टीला तो पैसे मागायचा, की तुम्ही 1 लाख रुपये द्या, तुम्ही 50,000 रुपये द्या, तुमच्या मुलाला जर नोकरी लागत नसेल तर आपण या देवाचा कार्यक्रम करू। तर त्यासाठी तो प्रत्येक गोष्टीला असं पैशाचं हे दाखवायचा की तुमचं चांगलं होईल, पण तुम्ही मला एवढे एवढे पैसे द्या, मी तुमच्या देवाचा कार्यक्रम करतो। भोंदूबाबाला कडक शिक्षा झाली पाहिजे। त्याच्यासाठी जे काम करतात जे गुंड लोक, त्यांना पण एकदम कडक शिक्षा झाली पाहिजे। कारण हा फक्त माझाच प्रकार नाही, कित्येक जणांच्या आवाज त्याने याच दहशतीखाली दाबलेले आहेत। भोंदूबाबांवरती एक प्रतिबंधात्मक अशी कारवाई त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे। विकास कोकरे, लोकशाही मराठी, बारामती। नवी मुंबईच्या एपीएमसी मध्ये बाजारभावावर परिणाम आहे। पालेभाज्यांचे दर गगनाला भिडले। अवकाळीच्या पावसामुळे भाजीपाला उत्पादनावर परिणाम आहे। 10 ते 15 रुपयांची दरवाढ आहे। आठवडा 15 दिवस झाले पाऊस पडला। या पुणे या भागामध्ये पाऊस पडल्यानंतर पालेभाजीचं व्यापारी दुप्पट तिप्पट वाढलेले आहेत। जे जे कोथमीर पालेभाजी 10 रुपये 5 रुपये जुडी होती, आज ते 25 रुपये 30 रुपये झालेली आहे। कांद्याचा 5 हे सगळ्यांचा भाव वाढलेला आहे। कारण काय, पाऊस पडल्यानंतर माल खराब होऊन जातोय, त्याच्यामुळे बाजार डबल टिबल वाढलेला आहे। पुढे अजून कमीत कमी 1 महिना असंच जाईल। याच्यामध्ये आज कुठेतरी पाऊस पडला ते परत अजून भाव वाढण्याची शक्यता आहे। बीडमध्ये कृषी विक्रेत्याच्या संपाला सरकारनं हिरवा कंदील दाखवलाय। लोकशाही मराठीचे आभार मानले आहेत। कृषी विक्रेत्यांनी हे आभार व्यक्त केलेत। कृषी विक्रेत्यांच्या 13 मागण्यांपैकी 11 मागण्या मान्य आहेत। या आमच्या संपामध्ये लोकशाही या टीव्ही चॅनलने आम्हाला भरभरून सपोर्ट केला। आमची बातमी वेळोवेळी दाखवली, त्याबद्दल लोकशाहीचे सुद्धा आमच्या संघटनेच्या बीड जिल्हा संघटनेच्या वतीने मानावं तेवढे आभार कमीच आहे। यानंतर सुद्धा भविष्यामध्ये लोकशाही आम्हाला असं सपोर्ट करेल आणि आमच्या शेतकऱ्यासाठी व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या संपामध्ये लोकशाही आम्हाला खांद्याला खांदा लावून उभा राहील, त्याबद्दल सुद्धा लोकशाहीचे धन्यवाद। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण आणि या प्रकरणी मुंबई हायकोर्टानं आरोपीचा जामीन फेटाळलाय। प्रथम दर्शनी पुरावा असल्याचं म्हणत हा जामीन अर्ज फेटाळण्यात आलाय। अखिलेंद्र प्रताप सिंग यांना जामिनाकरता अर्ज केलेला होता, जो फेटाळण्यात आलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।